नमस्कार मित्रांनो, युअर एन जी ओ कन्सल्टन्सीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एन जी ओ दर्पण म्हणजे काय. एन जी ओ दर्पण म्हणजे एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशन मिळवणे गरजेचं आहे का, किंवा एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्राप्त केल्यानंतर त्याचे काही फायदे आहेत का, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी एन जी ओ दर्पण पोर्टलवर कोण रजिस्ट्रेशन करू शकतं ते आपण जाणून घेऊया. एन जी ओ दर्पण हे अशांसाठी आहे जे सामाजिक संस्था आहेत किंवा जे स्वयंसेवी संस्था आहेत, जीओ आहेत, चॅरिटेबल सोसायटी आहेत, धर्मदाय संघटना आहेत, चॅरिटेबल ट्रस्ट आहेत आणि कलम 8 अंतर्गत जे काही कंपन्यांची नोंदणी झालेली आहे असे सर्व एन जी ओ दर्पण पोर्टलवर नोंदणी करू शकतात. एन जी ओ दर्पण पोर्टलवर नोंदणी करणे म्हणजे काय, तर त्यांचा एक कोड असतो, तो सर्टिफिकेट असतं आणि ते सर्टिफिकेट प्राप्त करणं. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की एन जी ओ दर्पण पोर्टलवर नोंदणी करून मिळणार काय किंवा फायदे काय आहेत. तर एन जी ओ दर्पणच्या संदर्भात जे काही सर्वप्रथम जे काही संस्था असतात, सोसायटी आहेत, संघटना आहेत, ट्रस्ट आहेत, अशा सर्वांना ज्यावेळेस सामाजिक कार्य करावयाचे असतात त्यावेळेस मोठ्या निधीची रकमेची आवश्यकता असते. मग हा जो निधी आहे हा निश्चितच एन जी ओ दर्पण पोर्टलवर जर आपण रजिस्टर केला असेल ती संस्था, सोसायटी, तर केंद्र सरकारमार्फत किंवा राज्य सरकारमार्फत अनुदान मिळू शकतं, एक मोठ्या प्रमाणात डोनेशन मिळू शकतं, किंवा त्यांच्या जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात, पॉलिसी असतात, जसे एक्झाम्पल स्वच्छता अभियान असेल, वृक्ष संवर्धन असेल, साक्षरता अभियान असेल, अशा अनेक स्कीममार्फत जे काही संस्था किंवा अशा स्कीममध्ये योजनामध्ये ज्या संस्था काम करत असतात अशा संस्थांना या योजना मिळून त्या योजनेद्वारे त्यांना निश्चितच डोनेशन वगैरे मिळू शकतात. पण त्या सर्वांची किंवा केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची कंडिशन ही अशी असते की त्या संस्थांचं एन जी ओ दर्पण पोर्टलवर रजिस्टर असणं हे गरजेचं आहे. जर एन जी ओ दर्पणवर रजिस्टर असेल, नोंदणी असेल, तरच त्या संस्थेला अशी ग्रँट, डोनेशन, स्कीम, योजना मिळू शकतात, अदरवाईज नाही. तर त्याच्यामुळे प्रत्येक सोसायटीनं ज्या संस्था, खास करून ज्या संस्था, सोसायटी, संघटना, ट्रस्ट, कंपनी आहेत, खाली नमूद झालेल्या कंपन्या, ह्या जर सामाजिक कार्य करत असतील तर निश्चितच त्या अशांनी एन जी ओ दर्पण पोर्टलवर नोंदणी करावी. आता त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की एन जी ओ दर्पणवर रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे कुठं कसं करायचं, काय त्याचं ऑफिस कुठे आहे, त्याचा ॲड्रेस काय त्या ऑफिसचा. तर त्याचं जे काही रजिस्ट्रेशन करायचं आहे ते आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे. त्यासाठी आपल्याला NGODarpan.government.in या वेबसाईटवरती जाणे आणि ते पेज ओपन करून त्या ठिकाणी साईनअप करून रिक्वायर्ड ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करणे आणि त्यानंतर डॉक्युमेंट अटॅच करून संबंधित पोस्ट करणे. ही जी काही प्रक्रिया झाली ती प्रक्रिया झाल्यानंतर आपणास एक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्राप्त होतं, जे की त्याचा एक कोड असतो. आणि त्यानंतर असं समजण्यास किंवा जे सर्टिफिकेट प्राप्त होईल त्यावेळेस आपल्या या ठिकाणी एन जी ओ पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे असे निश्चित होईल. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एन जी ओ दर्पणसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती. तर मित्रांनो, त्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत एन जी ओ दर्पणसाठी लागणारे मी या डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच केलेली आहेत. त्याची लिस्ट मी या डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेली आहे किंवा एन जी ओ दर्पणमध्ये कोणकोणते कागदपत्र लागतात रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तसेच एन जी ओ दर्पणमध्ये रजिस्ट्रेशन करताना जर आपणास जर काही अडथळे आले, प्रॉब्लेम्स आले, काही क्वेरीज आले, निश्चित आपण माझ्याशी संपर्क साधा. मी मोबाईल नंबर या ठिकाणी स्क्रीनवर शेअर केलेला आहे, अटॅच डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेला आहे. आपण कधीही मला विचारू शकता आणि आपण माहिती प्राप्त करून घेऊ शकता की एन जी ओ दर्पणमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं, किंवा आपणास जर वेळ नसेल तर आपण मला सांगू शकता. मी निश्चित आपणास एन जी ओ दर्पणचं रजिस्ट्रेशन करून देऊ. निश्चित माझ्या चॅनलला माहिती आवडली असेल लाईक, सबस्क्राईब करून.